शनिवारी शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला। तनपुरे भाजपात येतील हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महिनाभरापूर्वी सांगितलं होतं। राहुरीत पोटनिवडणुकी दरम्यान एका मुद्द्यावर बोलताना विखेंनी भविष्यात 3 दादा एकत्र दिसतील असं सांगितलं होतं। सुजय विखेंच्या याच वक्तव्याचा अर्थ व 3 दादा कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं। तनपुरेंचा हा पक्षप्रवेश फक्त निवडणुकीच्या निमित्ताने दिसत असला तरी विखेंनी या पक्षप्रवेशातून एकाच दगडात कित्येक पक्षी मारलेत। हे मारलेले पक्षी सध्या तरी ना विरोधकांच्या लक्षात आलेत ना स्वकीय असूनही शीतयुद्ध करणाऱ्यांच्या लक्षात आलेत। विखेंनी नगरचं पुढच्या 15-20 वर्षांचं राजकारण सेट केलंय। नगर जिल्हा खऱ्या अर्थानं विखेंनीच तरुण केलाय। आता तनपुरेंच्या पक्षप्रवेशाने नेमकं विखेंना काय फायदा होईल आणि विखेंची प्लॅनिंग नेमकी काय होती हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राहुरी पोटनिवडणूक लागली त्यावेळी विखे पितापुत्रांवर सर्वांची नजर होती। काहींनी नेहमीप्रमाणे सुजय विखेंच्या नावाची त्या जागेसाठी चर्चा केली। नगर जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असली तरी सुजय विखेंची चर्चा का होते हा प्रश्न खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाही पडतो। 2 दिवसांपूर्वीच त्यांनी या मुद्द्यावर थेट नाराजीही जाहीर केली होती। खरं तर सुजय विखेंच्या नावाची चर्चा झाली तर विखेंच्या गोटातील काही नेते नाराज होणार असतात। ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते त्यांची सुजय विखेंचे नाव आल्याने चलबिचल होणार असते। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत इच्छुक म्हणून सुजय विखेंच्या नावाची चर्चा केली जाते असं खुद्द प्रवरा यंत्रणा सांगते। राहुरीच्या पोटनिवडणुकीतही असंच झालं। पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी या निवडणुकीसाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत आणले गेले। राहुरी पोटनिवडणुकीपूर्वीच अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली होती। त्यात नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व विखेंमधलं ट्युनिंग संपूर्ण जिल्ह्याने पाहिलं। जगताप विखे एकत्र आल्यावर काय होतं हे नगर मनपाच्या निकालानंतर विरोधकांना समजलं। त्यामुळे जगताप विखेंमध्ये मिसअंडरस्टँडिंग करून देण्यासाठी राहुरीच्या पोटनिवडणुकीत विखेंचं नाव घेतलं गेलं अशा चर्चा विखेंच्या कार्यकर्त्यांनी केल्या। अर्थात या चर्चा काही दिवसातच फूस झाल्या, कारण स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्यासोबत सुजय विखेंचे जसे मित्रत्वाचे संबंध राहिले तसे संबंध अक्षय कर्डिलेंसोबतही राहिले। त्यामुळे अक्षय कर्डिले यांना आमदार करण्यासाठी सुजय विखेंनी त्यांच्याच नावाची शिफारस थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती। आपलं वजन वापरून त्यांनी अक्षय कर्डिलेंचं तिकीटही आणलं आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयी केलं। हा भाग निराळा, परंतु त्यावेळी सुजय विखेंनी तनपुरेंसोबत जे ट्युनिंग जमवलं होतं ते शेवटपर्यंत कायम ठेवलं। याच निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखेंनी राहुरी तालुक्यात 3 दादा एकत्र येतील असंही बोलून दाखवलं होतं। सुजय विखेंचं हेच 3 दादांचं वक्तव्य शनिवारी खरं ठरलं। सुजय दादा, अक्षय दादा आणि आता प्राजक्त दादा हे 3 दादा राहुरी तालुक्यात एकत्र आले। तनपुरेंना थांबवण्यात जसा सुजय विखेंचा सिंहाचा वाटा राहिला तसाच तनपुरेंना आमदार करण्यातही आता सुजय विखेंचा सिंहाचा वाटा राहील हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही। सुजय विखे जसं बोलतात तसं करतात याचा प्रत्यय या निमित्ताने आला। पोटनिवडणुकीतही उमेदवार म्हणून सुजय विखेंचं नाव जाणून बुजून पुढे आणलं जात होतं, परंतु त्यालाही विखेंनी सडेतोड उत्तर दिलं। मला मागच्या दाराने विधान परिषदेत जाण्याची इच्छा नाही, मी समोरासमोर लढून जिंकूनच लोकसभा किंवा इतर सभागृहात जाईल असं विखेंनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं। आता तनपुरेंना विधान परिषदेत संधी मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। आता तनपुरेंना भाजपात घेऊन विखेंनी फक्त भाजपचा फायदा केलाय का तर नाही, विखेंनी भाजपचा फायदा केलाच, परंतु नगरचं पुढच्या 15-20 वर्षांचं राजकारणही सेट केलंय। नगर जिल्ह्यात विखेंनी विरोधी पक्षातील विरोधकांना गेल्या विधानसभेला गारद केलं। त्यात संगमनेर, नेवासा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी या मतदारसंघाचा समावेश होता। ज्या मतदारसंघात विखेंना लोकसभेला विरोध झाला तिथं विखेंनी थेट लक्ष घालून विरोधकांना त्यांची जागा दाखवली। परंतु गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात भाजपातीलच काही नेत्यांसोबतही विखेंचं शीतयुद्ध सुरू आहे। या शीतयुद्धालाही विखेंनी तनपुरेंच्या उमेदवारीने चांगली चपराक दिली आहे। आता तनपुरेंसारखा तगडा विरोधक भाजपमध्ये आल्यावर विखेंनी 2029 ची लोकसभा आणखी एकतर्फी केली आहे, कारण गेल्या लोकसभेला निलेश लंके यांचा जो विजय झाला होता त्याला काही प्रमाणात तनपुरेंची साथही कारणीभूत होती। परंतु आता तनपुरेच भाजपात आल्यामुळे लंकेंचे दक्षिणेतील वजन आणखी कमी होणार आहे। शिवाय विखेंसोबत शीतयुद्ध करणारे स्वपक्षातील नेतेही यामुळे शांत होणार आहेत, कारण नगरच्या सहकाराच्या राजकारणात तनपुरेंचं नातं गोतं मोठं आहे। याच नात्या गोत्यातील कोपरगावचे काळे व पाथर्डीतील राजळे हे यापूर्वीच महायुतीत आहेत। आता संगमनेरचे थोरात तांबे, नेवाशाचे गडाख हेही लवकरच महायुतीत येतील अशा चर्चा आहेत। त्यामुळे स्वपक्षातील विरोधकांसमोर आपसुकच विखेंची ताकद वाढणार आहे। विखेंनी तनपुरेंना आपल्या पक्षात घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत, परंतु विखेंच्या या डावामागचं खरं गणित समजायला विरोधकांना 2029च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागेल।
मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.